नमस्कार मंडळी, खूप खूप मनपूर्वक स्वागत तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर चला आता आपण अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी मस्त अशी कोबीजची भजी बनवलेली आहे आणि फक्त 10 रुपयाच्या कोबीजमध्ये इतके सारे भजी आपण बनवणार आहोत। आणि कसं आहे माहिती आहे का, बाहेर जाऊन भजी वगैरे खाण्यापेक्षा घरच्या घरी ना तुम्ही अशा प्रकारे झटपट भजीही बनतात। अगदी तो जर तुम्ही करायला बसला ना भजी, तर 10-15 मिनिटांमध्ये भरपूर अशी भजी तुम्ही करू शकता। तर चला मग आता थोडाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर आता इकडे तुम्ही बघितलात, मी पहिल्यांदा तेल गरम करण्यासाठी ठेवले, कारण जोपर्यंत आपण कोबीजच्या भज्यांची तयारी करू ना तोपर्यंत तेल जे आहे चांगलं कडकडीत गरम होईल। तर चला आता आपण इकडे 2 कोबीज घेतले, त्याची वरची थोडी पानं काढली आणि मग त्यानंतर कोबीज स्वच्छ धुवून घेतला आणि मग त्यानंतर 2 भाग केले कोबीजचे आणि किसणीच्या सहाय्याने किसायला सुरुवात केली। तर आता किसणीने काय होतं माहिती आहे का, फारच जास्ती असं बारीक असं पडतं, त्यामुळे काय करायचं की चाकू किंवा विळीने आपण जशी भाजी करतो कोबीजची तशा पद्धतीने चिरायची। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, मी मस्त असं चिरून घेतलेलं आहे कोबीज, तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चिरून घ्या। तर चला आता आपण यामध्ये घालूयात थोडे सुके मसाले। तर आता सुक्या मसाल्यांमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा घालत आहोत लाल मिरची पूड 1.5 चमचा। तर इकडे तुम्ही लाल मिरची पूड तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता। तर चला आता मी इकडे घालत आहे चवीपुरतं मीठ। तर आता चवीपुरतं मीठ घातल्यानंतर यामध्ये मी घालत आहे 1 चमचा इतकं आलं लसूणची बारीक अशी पेस्ट। तर आता त्यानंतर इकडे तुम्ही बघत आहात, मी 2 मोठे चमचे जे आहे सोया सॉस घेतलेला आहे। सोया सॉसमुळे कसं मंचुरियन जर तुम्ही करणार असाल तर मस्त असं त्याला टेस्टसुद्धा येतं आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतात। तर त्यानंतर मी इकडे आता घातले चिमूटभर अशी हळद आणि मग त्यानंतर याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं। तर लक्षात असू द्या, मीठ जे आहे ते थोडं कमीच घाला, कारण सोया सॉसमध्ये ऑलरेडी खूप सारं मीठ असतं त्यासाठी। तर आता चला अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतले आणि मग त्यानंतर इथे मी 1 वाटी इतकं कॉर्नफ्लॉरचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 वाटी इतकं मी इकडे मैदा घेतलेला आहे। तर मैद्यामुळे ना छान बाइंडिंग येतं आणि कॉर्नफ्लॉरच्या पिठामुळे छान असे कुरकुरीत आपले भजी बनतात, किंवा तुम्ही याला मंचुरियनसुद्धा म्हणू शकता। तर आता चला आपण पाणी न वापरता अशा पद्धतीने कोबीज जे आहे पिठामध्ये छान असं मळून घेणार आहोत। तर आता यामध्ये थोडंही पाणी घालू नका। जर समजा की पीठ मळत असताना जर तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर पाणी थोडंसं शिंपडा, पण जास्त पाण्याचा वापर करू नका, कारण कोबीजमध्ये त्याचं खूप सारं पाणी असतं त्यासाठी। तर आता मी थोडंही पाणी न वापरता अशा पद्धतीने जे आहे कोबीज आणि पीठ जे आहे मळून घेतले। तर आता तोपर्यंत आपलं तेल जे आहे कडकडीत गरम झालं आणि कडकडीत गरम तेलामध्येच ही अशा प्रकारे भजी जी आहेत पटापट अशी सोडून घ्यायची। तर तुम्ही याला भजी किंवा मंचुरीसुद्धा म्हणू शकता बरं का, कारण टेस्ट ना अगदी मंचुरीसारखंच येतं याला। तर चला आता गॅसचं फ्लेम जे आहे ते मोठंच ठेवायचं आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने भरपूर सारं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर भजी सोडायची। किंवा जर तुम्हाला भरपूर सारं पीठ हातामध्ये घेऊन सोडता येत नसेल तर एक सुद्धा भजी तुम्ही अशा प्रकारे घालू शकता। तर बघा आता मस्त अशी भजी जी आहे, आपण गॅसचं फ्लेम मोठं ठेवलं होतं ना त्यामुळे पटपट अशी तळून येते। तर आता एक तिकडे तुम्ही बघतच आहात, मस्त भजी आपली अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये तळलेली आहे आणि याचा रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आणि अगदी खेकडा भजीसारखं आपण याला बनवलेलं आहे। पण खायला ना गरम गरमच भजी छान लागतात, मस्त लागतात। तर चहासोबत तुम्ही ही भजी खाऊ शकता किंवा सॉससोबत, कोणत्याही टमॅटो केचपसोबत किंवा कोणत्याही नारळाच्या चटणीसोबतसुद्धा ही भजी तुम्ही खाऊ शकता। तर मी तरी चटणी बनवले होते त्यामुळे नारळाच्या चटणीसोबत खाल्ले, पण आता माझी जी बहीण आलेली होती तिला पाहिजे होतं टमॅटो केचप, त्यासाठी तिला मी टमॅटो केचपसोबत ही भजी दिली आणि ती तर खूपच खुश झाली, ही भजी खाऊन अगदी कुरकुरीत झाली होती। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, मी मस्त अशी भजी जी आहे तळून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर आता मी तुम्हाला भजी जी आहे दाखवते। बघा अगदी रंगसुद्धा सुंदर आलेला आहे, हो ना। तर आता ही भजी आपण खेकडा भजीसुद्धा म्हणू शकतो बरं का, जसं कांद्याची भजी होते ना तशीच दिसत आहे ही भजी, पण इतकंच काय, ही कांदा भाजी नव्हे, कोबीजची भजी आहे, जी दिसायलासुद्धा सुंदर झालेली आहे आणि खायलासुद्धा चविष्ट झालेली आहे। तर चला मग तुम्हीसुद्धा गरम गरम भजी नक्की घरामध्ये बनवा आणि कशी होतात मला कमेंट करून सांगा।
तर आता तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता रेसिपी जास्तच आवडली असेल तर तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला. भेटू पण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.